वेलकम टू न्यू ब्लॉग. ज्ञानेश्वरी ग्रंथ लिखित स्वरूपात लिहिला जातो. यांची परंपरा हे आपण अभ्यासणार आहोत. पण एक हॉल आहे, मी तिथं आलो आणि तिथे एक माऊली गाठ पडली. त्यांनी मला अष्टग्रंथ लावला. माऊलीसारखं एक वेगळी फील आली. तिथून पुन्हा मी पंढरपुरात आहे असं मला वाटलं. ती झाल्यावर नंतर काकांची वाट बघत बसलो. काका इथे आलेले आहेत. आपण ह्या योगेश ठाणेमध्ये आलेलो आहे. खरं जाऊ 2 मिनटं दिदी बाजूला इस्लाम मंदिरमध्ये तुम्ही आला होता का? मस्त आहे अक्षर. रेफरन्स तो कुठली देतात हो. हे दशरथ भाऊ पाटील ओके. यांचे वडील रघुनाथ पाटील धार्मिक शिक्षक होते आणि इस्लामपूर आणि परिसरामध्ये शिवाजी महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली त्यांचे आराध्य होते. त्याच्याविषयी त्यांनी खूप मोठं काम केलं. पंडित प्रताप साहेब यांच्याकडे यांच्या वडिलांनी ज्ञानेश्वरीच्या संदर्भामधली कात्रणं 2 बैलगाड्या भरतील एवढी आहेत. त्याची प्रदर्शन आम्ही बऱ्याच ठिकाणी भरवली. आणि शिवाजी महाराज हे खूप मोठे आहे. आणि त्यावेळेला त्यांनी जिथं जिथं ज्ञानेश्वरी पारायण असेल त्या त्या ठिकाणी शेवटी दीपोत्सव जो असतो तो यांच्या वडिलांचा ठरलेला असायचा. पसायदानाचा अर्थ ते सांगायचे. आणि त्यांचं कार्य यांनी पुढे ठरवलं. त्यांच्या पैसे त्यांनी हरिपाठ वाटायला सुरुवात केली स्वतः छापून. आतापर्यंत 41,000 हरिपाठ वाटले. वाव मस्त. आणि हो, आणि हे सप्तशतकोत्तर आपल्या ज्ञानेश्वर माऊलीचं औचित्य साधून त्यांच्या डोक्यात आले की हस्तलिखित ज्ञानेश्वरी संकल्प इस्लामपुरामध्ये करावा आपण. म्हणून सुरुवातीला आम्ही ग्रंथ तयार करून घेतले. 30 लोकांना दिले. त्यांनी ते पूर्ण केले. त्यांनी स्वखर्चाने गाडी काढून आम्हाला सगळ्यांना आळंदीत नेऊन आणलं. तिथं आळंदीला माऊलींच्या समाधीला स्पर्श करून आणले ग्रंथ. पुन्हा 60 केले. त्या मागच्या वर्षाच्या गेल्या दसऱ्याला पुन्हा 60 झाले. आणि आता आणि पुढे आपण गेलो. आतापर्यंत 150 वाटले. पण 125 आमचे जे उद्दिष्ट होतं ते संकल्पपूर्ती झाली. म्हणजे माऊलींच्या आईने जे 1.25 लक्ष प्रदक्षिणा घातल्या 1.25 लक्ष ती पूर्तता आमची झाली. पण आता हे काम थांबवायचं नाही म्हणून अजूनही ग्रंथ आपण पुढे करतो. याशिवाय ओरणामध्ये जेवढे भजनी मंडप आहेत तेवढ्या सगळ्या भजनी मंडपांना यांनी आतापर्यंत डिजिटल हरिपाठ वाटले. वाचत राहतो. याशिवाय कुणाचाही वाढदिवस असो काही कार्यक्रम असो हे बुके कधीच देत नाही. ज्ञानेश्वरी ग्रंथ देतात. म्हणजे ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार नुसतं शब्दातून नाही तर कृतीतून केलं जातं. याशिवाय आषाढी वारीला जे माऊलींचे अश्व येतात ते माऊलींचे अश्व इथे यांच्याकडे मुक्कामाला असतात. आणि त्या माऊलींच्या अश्वाबरोबर 400-500 लोकांचा महाप्रसाद यांच्याकडे होत असतो. म्हणजे जिथं जिथं ज्ञानेश्वरी पारायण आहे तिथे यांची पहिली पंगत ठरलेली असते. म्हणजे एवढं ज्ञानेश्वरीच्या बद्दल आत्मीयता यांच्या संपूर्ण परिवाराला आहे. यांच्या वडिलांनी सुरू केलं पण ह्या भावंडांनी सगळ्या यांच्या घरच्या मंडळींनी सुद्धा हे सगळं कार्य चालू ठेवलंय. आणि त्यामुळेच आज एवढा मोठा प्रसाद म्हणजे दुबईमध्ये ज्ञानेश्वरी ही आमची लिहिलेली आहे. त्याचा पुण्याला सुद्धा सत्कार झाला त्या लोकांचा. वेगवेगळ्या देशांपर्यंत आता ज्ञानेश्वरी पोहोचली. आणि वेगवेगळ्या लोकांनी म्हणजे शिवाजीराव नाईकांच्या मंडळींनी पण पूर्ण केले. शिराळ्यातले आणखी 2-3 मोठे वंश आहेत त्यांनी मागून नेऊन. आणि आम्ही कोणालाही ज्ञानेश्वरी पोच केलेली नाही घरी. ओके. ज्याला खरंच गरज आहे त्यांनी इथं मठामध्ये दसऱ्या दिवशी यावं, घेऊन जावी. कुणालाही घरी आजपर्यंत दिलेली नाही. पण ही सगळी मोठी मंडळी इथे येऊन ज्ञानेश्वरी घेऊन गेले. आणि उत्स्फूर्तपणे ज्यांची घेऊन झाली त्यांनी आम्हाला बोलवून त्या ठिकाणी सांगता सोहळा केला. आतापर्यंत 50 जणांच्या घरी तरी आम्ही गेलो, सांगता सोहळा केला.
आणि या सांगत्या सोहळ्यामध्ये त्यांचे अनुभव आम्ही त्यांना मुद्दाम सांगायला होतो, त्याचं आम्ही रेकॉर्डिंग केलंय. आणि खरोखर ऐकण्यासारखं म्हणजे ज्ञानेश्वरी काय आहे ते त्यांचे अनुभव ऐकल्यानंतर कळते की ज्ञानेश्वरी लिहिण्यापूर्वीची अवस्था आणि लिहिल्यानंतरची अवस्था आणि लिहित असताना येणारे अनुभव हे खरोखर डोळ्यात पाणी आणणारे. आणि म्हणजे माऊली आजही सगळ्यांच्या रूपानं अस्तित्वात आहे याचं आम्हाला निश्चित प्रचिती आलेली आहे. आणि आज संकल्पपूर्तीला इंद्रजित देशमुखांसारखे ज्ञानेश्वरांचा आमच्या असणारा कृपाशीर्वाद आहे. आणि त्यामुळे आम्हाला हा खूप मोठा आनंद आणि हे काम इथं थांबणार नाही हे असं चालू राहणार. थँक्यू. सहकार्य मठाधिपतींचं फार आहे. संभवपंची माहिती तुम्हाला नंतर सांगेन मी. हिंदू मुस्लिम ऐक्याचं दोन मिनिटं स्थान हे संभवपा बुवापण आहे. बुवापणांचा कालावधी 700 वर्षापूर्वीचा आहे आणि संभवपणचा कालावधी 350 वर्षापूर्वीचा आहे. गुरु शिष्यामध्ये 350 वर्षाचं अंतर आहे. पण दोघंही मालगावचेच, मिरजेजवळच्या. इथं जेव्हा संभव आले तेव्हा इथलं वातावरण उर्वरातलं वगैरे बघितल्यानंतर ते इथंच राहिले. इथं त्यांचा जीवितार्थ झाला आणि 12 वर्षाच्या तपश्चर्यानंतर बुवापण गुरु त्यांना इथं भेटायला आलेत अनंत चतुर्दशी दिवशी. आणि इथं त्यांचं ते समाधीस्थान आहे. संभवपांची ही संजीवन समाधी आहे, जिवंत समाधी आहे त्यांची इथं संभवपांची. आणि इथं जी आता यात्रा भरते ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी यात्रा, 3 आठवडे यात्रा चालते. आणि याच्यामध्ये हिंदू मुस्लिम दोन्ही पद्धतीचे संस्कार होतात. धार्मिक पूजन दोन्ही पद्धतीचं होतं. रोजे पण होतात, गलपी घातला जातो, दंडवती घातले जातात, नारळाची तोरणंही बांधली जातात, नवसही फेडले जातात. म्हणजे दोन्ही पद्धतीने इथं सगळे हे चालतात. आणि हे जे मठाधिपती हे 11वे मठाधिपती आहेत, मिलिंद मटकरी. यांच्या कारकिर्दीमध्ये या संभवपा बुवापण देवस्थानचा खूप मोठा विकास झाला. म्हणजे आता जे आपण इथं स्वच्छता बघतो तेव्हा या ठिकाणी फरशा बसवलेल्या आहेत, या ठिकाणी तर सोनार सोफा म्हणून ते बांधकाम चालू आहे. ही सगळी कामं यांच्या दूरदृष्टीमुळे आणि यांच्यामध्ये लोकांच्या बद्दल जो विश्वास झाला आहे लोकांच्या मध्ये, त्यांनी भरभरून सहकार्य केल्यामुळं आणि हे खूप मोठा आता विकास होतोय. पण याच्यामध्ये धार्मिक त्याला किंवा कुठल्याही ज्या जुन्या परंपरेला आहे त्याला कुठेही बाधा येऊ देत नाहीत. वर्षभराचे कार्यक्रम चालतात, अगदी प्रवचन कीर्तनापासून कलम घालण्यापर्यंत सगळ्या प्रकारचे इथं कार्यक्रम चालत असतात. आणि हे जे मिलिंद काका मटकरी या परिसरामध्ये गुरु म्हणून मानले जातात. आणि कुठेही कोणाचं शुभ काम असेल काय असेल तर त्यांच्या हस्ते मग गाडी पूजन असेल, बाळाचं नाव ठेवणं असेल. अगदी इथले भक्त कर्नाटकमध्ये सुद्धा आहेत, कर्नाटक आणि इतर राज्यामध्ये सुद्धा हे सगळे. आता इस्लामपूर उरणामध्ये आता खरं दिवाळी आहे, इथल्या माहेरवासनी दिवाळीला येत नाहीत, पण दिवाळीनंतर 15 दिवसाला उरूस आहे, उरुसाला मात्र ते आवर्जून येतात. कारण त्यांनी नवस बोललेलं असतंय, कुठं काय असतंय. म्हणजे एवढं आत्मीयता हे संभवपा बुवापण या देवस्थानविषयी इस्लामपूरलाच नव्हे तर केवळ संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रांतामध्ये आहेत. आणि अशीच देवळं 11 ठिकाणी ना 13 ठिकाणी आहेत. म्हणजे वडगाव असेल, बेळगाव असेल, त्याच्यानंतर आपले इचलकरंजी असेल, मालगाव असेल, अशी ठिकाणं आहेत. त्या ठिकाणची लोक येतात, यांना तिकडे बोलवतात. आणि एक वेगवेगळं असं हिंदू मुस्लिम ऐक्याचं इथं कधी असे दंगल होत नाही, कधी भांडण होत नाही, कधी तुझं माझं होत नाही. दोन्ही पद्धतीने शांत पद्धतीनं वर्षभर इथले कार्यक्रम चालू असतात. थँक्यू. एक सांगायचं तळ सांगितलंय. देशमुख साहेब त्या तळ्यात आम्ही लहानपणी आंघोळ करायचो. करूच नाही ते पहिले सगळं जायचं. मंगला शेवाळे ज्ञानेश्वरी जे घेऊन आले ते त्याचं स्वागत तुल्य म्हणून ठेवले की त्या निमित्ताने माणसाने घ्यावं. आणि आज सावता कामाला याची काळजी घेऊया. नाही म्हणजे आम्ही लिहिणार मस्त, एक नंबर.